नमस्कार मंडळी, कसे आहात? मी शीतल तुम्हा सर्वांचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। तर आता मी बनवायला चालली आहे लंच आणि लंचमध्ये मी आज बनवणार आहे अंडा भुर्जी, आपली कढी आणि पोळी। साधाच लंच आहे, जास्त काही विशेष नाही, पण म्हटलं मी कशी भुर्जी करते ते तुमच्यासोबत शेअर करू। सिंपलच करते, पण म्हटलं ही रेसिपी तुमच्यासोबत सुद्धा शेअर करू। जर आता मग बनवूया आपण अंडा भुर्जी आणि मग करूया लंच। इथे मी आता कांदा कापून घेतलेला आहे आणि मसाले घेतलेले आहे आपल्याला लागणार आहेत ते, आणि तेल तापत ठेवलेलं आहे मी कढईमध्ये। तेल थोडं बरंच घाला, त्यात आता आपण जिरं टाकून घेऊ आणि जिरं चांगलं तडतडलं का मग कांदा घालून घेऊ। आणि कांदासुद्धा आपल्याला खूप छान असा लालसर होईपर्यंत परतायचा आहे। मी दाखवतेच तुम्हाला व्हिडिओमध्ये, पण असा खूप असं काळा नाही करायचा, पण मग रंग बदलेपर्यंत थोडा लालसर कलर येईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा इथे परतला गेलेला आहे, रंगसुद्धा बदलला आहे, मस्त सोनेरी रंग आलेला आहे। इतकाच आपल्याला कांदा भाजायचा आहे। आणि आता आपण आपले मसाले टाकून घेऊ। जास्त काही मसाले लागत नाही, फक्त हळद आणि मिरची। आता मी चवीनुसार मिरची टाकून घेतलेली आहे आणि हळद घातलेली आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची कमी जास्त करू शकता। इवन तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा घालू शकतात। मी कधी कधी हिरव्या मिरचीची सुद्धा भुर्जी करते, पण आज लाल मिरचीची करते आहे। आणि मिरची थोडी तेलामध्ये परतल्यानंतर आता आपण एक एक अंडे घालून घेऊ त्याच्यामध्ये। मी इथे 6 अंड्यांची भुर्जी करते आहे। तुम्हाला जर जास्त भुर्जी करायची असेल, जास्त अंड्यांची, तर कांदा अजून थोडा वाढवून घ्या, कारण जेवढा जास्त कांदा घालणार ना तेवढी भुर्जी खूप छान आणि म्हणजे छान लागते। त्याच्यामध्ये मॉइश्चर राहतं, खूप अशी कोरडी कोरडी लागत नाही। आता मी इथे सर्व अंडे घालून घेतलेले आहे आणि व्यवस्थित ते एकजीव करते आहे। आणि एकजीव झाल्यानंतर आपण यात टोमॅटो घालून घेऊ। मी टोमॅटोसुद्धा घालते भुर्जीमध्ये, खूप छान लागतात। आणि जसं मी सांगितलं मॉइश्चर राहतं। आणि चवीनुसार मीठ घालून घेऊ आणि परत एकदा सर्व मिक्सचर एकजीव करून घेऊ। इथे मी 2 मोठे कांदे आणि 1 मोठा टोमॅटो घातलेला आहे। तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी जास्त करून घेऊ शकता। आता आपण 5 मिनटं झाकून ठेवू, मग आपली भुर्जी रेडी असेल। आणि भुर्जी रेडी झाल्यावर कोथिंबीर घालायचं विसरू नका, माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही। तर आपली खरपूस अशी भुर्जी तयार झालेली आहे। तुम्हाला खरपूस करायची नसेल तर तुम्ही फक्त 2 ते 3 मिनटं झाकून ठेवा, एवढे 5 मिनटं झाकून ठेवू नका। तर आपली भुर्जी इथे रेडी आहे। आणि आता मी पोळ्यासुद्धा करून घेते आणि पोळ्या झाल्यानंतर मग आपलं लंच रेडी होऊन जाईल। मी कढी ऑलरेडी करून ठेवलेली आहे। तर मग लंच तयार झाल्यानंतर मग आम्ही बसतो जेवायला। आणि इथे आपलं लंच रेडी झालेलं आहे। आपली भुर्जी रेडी आहे, कढी, पोळी आणि सोबत मी आवळा पाकसुद्धा ठेवलेला आहे। तर आम्ही बसतोय जेवायला, तुम्ही पण या सगळे जेवायला। तर आजचा व्लॉग मी इथेच संपवते। आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। भेटू तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।